जेवढे मंत्री आहेत, आमदार आहेत, प्रत्येक शासकीय मोठे मोठे अधिकारी आहेत, IAS आहेत, IPS आहेत, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ना. चाकणकराची चौकशी आज होत आहे, पण यांची पण चौकशी त्या चाकणकर बरोबर, कारण त्या भेटल्यात, हे पण भेटलेत. मी सातत्यानं म्हणतो आहे की अनेकांच्या मोठमोठ्या लोकांच्या बायका या खराच्या ऑफिसमध्ये जात होत्या, नवरे बाहेर बसून होते, मोठमोठे अधिकारी येतात. म्हणजेच तुम्ही त्या बंधुगिरीला, अंधश्रद्धेला तुम्ही समर्थन केलेलं आहे. बाकी आत काय झालं हे मी आत्ता सांगणार नाही, कारण त्याचे पुरावे माझ्याकडे नाही. पण जे काही व्हिडिओ आत्ता पुढे येत आहेत त्यातून हे सगळे सिलेक्टेड येत आहेत. त्या पेन ड्राईव्हमध्ये असलेले जवळपास आत्ताच्या माहितीप्रमाणे 1000च्या वर व्हिडिओ आहेत. आता 150 पुढे आले आहेत. तर हे व्हिडिओ आले आणि त्या ठिकाणी असलेल्या महिलांचं प्रकरण पुढे आलं तर त्यांच्या नवऱ्यावर कारवाई केली पाहिजे. तुम्ही आपल्या कुटुंबाला घेऊन तिथे गेलात, तुम्हीसुद्धा दोषी आहे त्यामध्ये. आता त्यातून तर नवीन प्रकरण आमच्या पुढे आलेलं आहे. या खरात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक दुसऱ्यांच्या फॅमिलीसुद्धा शेअर करत होता. म्हणजे किती खालचं आणि घाणेरडं, महाराष्ट्राच्या अस्मितेला संपवणारं, महाराष्ट्राची इज्जत काढणारं, इब्रत काढणारं हे सगळं प्रकरण आहे. तरी राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही आणि वाटू नये. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असावी? यालाच फेर चौकशी म्हणता येईल. फेर चौकशी कशाला? चाकणकर एकटी नाहीत. काल परवा केसरकर म्हणालेत की 39 आमदार भेटलेत, माझंच नाव काय घेता? याचा अर्थ चाकणकरांना माहीत असलेले 39 आहेत, चाकणकरांना माहीत नसलेले किती आहेत. त्यामुळे हे आकडा 100-200च्या राजकीय लोकांच्या घरात जाईल. त्यामध्ये काही मंत्रीसुद्धा आहेत. मग ह्यांची चौकशी का नाही? चाकणकरांची केलीच पाहिजेत. ती तर दिसतेच आहे, ज्या पदावर ती होती आणि त्या पदावर राहून तिच्या ऑफिसमध्ये सुद्धा ती सगळं बंधुगिरी पाळत होती अशी माहिती आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई तर झालीच पाहिजेत. पण त्याबरोबर यामध्ये असलेल्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांनाही नोटीस दिली पाहिजे, त्यांनाही चौकशीला बोलवलं पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. तर या चौकशीला अर्थ राहील. नाहीतर मोठ्या धेंडांना वाचवण्यासाठी हा केवळ चौकशीचा फार्स म्हणून करायचा आणि नंतर गुंडाळलं जाईल. ही परिस्थिती उद्या येऊ नये यावर आमचं बारीक लक्ष आहे. काल जे फोटो पुढे आलेत, ब्लॅक मनी व्हाईट करणारे जे काही चेहरे आलेत ते त्या बंधुबाराबरोबर दिसत आहेत. वारंवार अनेक मंत्र्याबरोबर दिसलेत, त्यांच्याबरोबर त्यांचे फोटो आहेत. ते महाराष्ट्राला ओळख आहे तो फोटो, तो चेहरा, की हा व्यक्ती ब्लॅकचे पैसे व्हाईट करून देतो. म्हणजे याचे धागेदोरे आता मंत्रालयापर्यंत आहेत. होऊ शकतो की हा बंधू बाबा या सगळ्या मंत्र्यांचे पैसे घेऊन व्हाईट करून द्यायचा धंदा पण करत असेल. हा त्याचा ॲडिशनल धंदा असेल, अतिरिक्त धंदा असेल. तर हे असे नवीन नवीन उद्योग पुढे येत आहेत त्याचे. यामुळे मला वाटतं ही चौकशी SITच्या पर्यंत पुरेशी नाही. हे प्रकरण खूप मोठं आहे, CBIपर्यंत गेलं पाहिजे. CBIने यामध्ये घातलं पाहिजेत. EDचा तर आता प्रवेश होतो आहे अशी माहिती आमच्याकडे आहे. पण हजारो कोटी रुपये यामध्ये काळ्याचे पांढरे झाले असावेत अशी शंका तिथे दिसते. आता असं आहे की मी बिना पुराव्यानं बोलणं या पदावर राहून ते उचित होणार नाही. पण ते सत्ता गेली, पक्ष फुटले, तर हे सुद्धा काही बंधू आणि हे जे आहेत आता ह्या तर देशभरातच पेव आलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून याला प्रचंड पेव आलेला आहे. बंधुगिरीला, अंधश्रद्धेला, धर्मांधतेला, तोटक्यांना, बोटक्यांना काय काय करून ठेवले आहे. ते लोकांची दिशाभूल करतायत, लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा चाललेला आहे. आणि म्हणजे तर मी तर याच्या पलीकडे जाऊन म्हणेल की हे कथावाचक जे करोडो रुपये घेत आहेत हे लूट आहे सामान्य माणसाची. तिकीट आकारून मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. आणि हे पूर्णतः एक फॅक्टरी भारतीय जनता पक्षाने खोलून ठेवलेली आहे. त्यामध्ये यांची बुद्धी भ्रष्ट करायसाठी, यांच्या मूलभूत अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्यासाठी, त्यांचे हक्क त्यांनी मागू नयेत समाजाने, लोकांनी, जनतेने, यासाठी हे गोरखधंदे सुरू आहेत. तर तोच गोरखधंदा या खरातनी केला आणि सांगितलं असेल तुम्ही जा बिंदास, काही होणार नाही. याची ओळख अनेक IPS IAS अधिकाऱ्यांशी होती. ओळख होती म्हणजे या बंधूवर, खरातवर विश्वास ठेवणारी ती मंडळी होती. सरकारला भीती वाटते काय? का चौकशी करत नाही? ज्यांचे फोटो आले, ज्यांचे नावं आलेत,
ज्यावेळेस खरातवर हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस त्या खरातबरोबर 3 मोठे ऑफिसर IPS आणि IAS बसले होते एका हॉटेलमध्ये. ती नावं पुढे आली. त्यांना का नाही नोटीस पाठवली? सरकारला भीती वाटते की जर या अधिकाऱ्यांचे प्रशासनातील नावं आलेत तर सरकार बदनाम होईल. अरे तुम्ही सरकार काय बदनाम? महाराष्ट्रात बदनाम झाला आहे ना. सरकारची इज्जत कुठे राहिली महाराष्ट्र बदनाम झाल्यानंतर? पहिले तर तुमची इज्जत गेलेली आहे सरकार म्हणून. हे बघा, माननीय मुख्यमंत्र्यांचं हे स्टेटमेंट प्रत्येक प्रकरणामध्ये असतं. कोणालाही सोडणार नाही आणि कोणीही सुटणार नाही. आम्ही तीच पाहतो आहे की कोण सुटते आहे. त्यांचं म्हणणं जर असेल की SIT भरून चौकशी होत असेल, पण SITच्या आत्तापर्यंतच्या एकूण कारभाराचा पण अभ्यास केला तर त्याचा पॉलिटिकल वापर झालेला आहे. SIT नंतर ते गुंडाळल्या गेलेले आहे. त्यामुळे आमची यापेक्षाही उच्चस्तरीय आणि न्यायाधीशाच्या देखरेखीखाली किंवा त्याच्याकडे त्यांच्या उपस्थितीमध्ये ही चौकशी व्हावी, म्हणजेच ही निपक्षी चौकशी आहे असं मी मानेल. मित्रांनो, हे होते विजय वडेवंटीवार. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.